बाबतीत, आचरणाच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत, या सगळ्या बाबतीत तुम्हाला ते बदल करून तुमच्या जीवनात एक वेगळी वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे। आणि तुम्ही या ठिकाणी येऊन जर तुमच्या जीवनात बदल नाही केला तर तुम्हाला त्या संगमाचं स्नानाचं किंवा अमृत स्नानाचं महत्व प्राप्त होणार नाही। तर रामकृष्ण मंडळी, नाशिक ते प्रयागराज या सोलो राईड ट्रिप मध्ये आपण आज आहोत 21 तारखेला प्रयागराजच्या या संगमावरती। तर मित्रांनो, तुम्ही पण कुंभमेळ्यात आले होते का? आले असतील तर तुमचे पाप धुतले का गर्दी मिळती सरळ मध्ये आले आणि नदीत आंघोळ केली आणि गर्दी सोबत परत मागे निघून गेले, असं काही तुमच्या सोबत झालंय का? मित्रांनो, हे अगदी चुकीचं आहे। या ठिकाणी तुम्ही 1200 किलोमीटर वरून येत आहात तर येण्यासाठी फक्त गर्दीमध्ये येणे, गर्दीमध्ये आंघोळ करणे आणि परत जाणे या गोष्टी या ठिकाणी अपेक्षित नाहीये। तुम्ही सनातन धर्म जो आहे त्याच्या चालू शतकामधील ज्या काही गोष्टी, ज्या काही घडामोडी घडत असतात, पुढील काळात ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे त्या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी हा कुंभमेळा असतो। सनातन धर्मामध्ये सध्या चालू असलेल्या अडचणी पुढील 10 वर्षात आपल्याला हिंदू धर्मासाठी करावयाच्या उपाययोजना आणि जागतिक पातळीवर आपला सनातन हिंदू धर्म वाढेल कसा याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहे त्या गोष्टींचं मंथन आपण कुंभमेळ्यात करत असतो। या ठिकाणी जागतिक धर्म परिषद असते हिंदू सनातन धर्माची। जागतिक पातळीवर सनातन धर्मासाठी जे लोक काम करत असतात ते सर्व या ठिकाणी एकत्र येत असतात। सध्या आपला धर्म, आपला सनातन हिंदू धर्म जागतिक पातळीवर वाढवता कसा येईल, वाढवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये अजून काय बदल करता येईल की जेणेकरून आपला सनातन हिंदू धर्म टिकून राहील, त्याचं महत्व टिकेल आणि भविष्यात आपण एक जागतिक पातळीवर चांगला सनातन हिंदू धर्म वैश्विक गुरु कसा बनेल या हिशोबाने आपण हा हिंदू धर्म पूर्वी पार पासून या ठिकाणी चालत आलेला आहे। भारतात 4 ते 5 ठिकाणी कुंभमेळे भरत असतात, तर या शतकातील सर्वात मोठा कुंभमेळा या ठिकाणी प्रयागराज ठिकाणी आहे। तर तुम्ही आले असाल, गर्दीत आले असाल, आंघोळ केली असाल आणि घरी गेले असाल आणि तुम्हाला जर वाटलं नसेल की माझं पाप कमी झालं नाही मित्रांनो, तर त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला चुकल्याची भावना जाणवेल। या ठिकाणी या मनोभावे आंघोळ करा। ज्यावेळेस आंघोळ करणार आहात, आंघोळ केल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं पाहिजे की बाबा मी जो पूर्वीचा होतो आज या ठिकाणी आल्यानंतर आंघोळ केली आहे आणि आंघोळ केल्यानंतर आता मला माझ्यात काही बदल करायचे आहेत आणि ते मी करणार आहेत। धर्माच्या बाबतीत, आचरणाच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत, या सगळ्या बाबतीत तुम्हाला ते बदल करून तुमच्या जीवनात एक वेगळी वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे। आणि तुम्ही या ठिकाणी येऊन जर तुमच्या जीवनात बदल नाही केला तर तुम्हाला त्या संगमाचं स्नानाचं किंवा अमृत स्नानाचं महत्व प्राप्त होणार नाहीये। धन्यवाद।